मी काय लय बोलत नाही, मला डान्स काय येत नाही, कविता येते तेवढी सांगतो आणि जातो काय. तर विषय काय झाला मित्रांनो, मी परवा गेलतो कोल्हापूरला आणि ज्या गोष्टीसाठी भेटायला गेलतो ती गोष्ट काय मला भेटली नाही. मूड ऑफ झाला, परत आलो. वारण्यात बसलोय, तिची वाट बघत बसलो, ती काय आली नाही. मी तिच्या सवतीकडे गेलो. समजलं का? वडापमध्ये बसलोय असं काय, निवांत बसलोय, मूड ऑफ, कानात हेडफोन, इम्रान हाशमी. तेवढ्यात एक पोरगी आली बाबा, बसली पुढं, तिच्या संग एक आजी आली काय. आणि विषय काय झाला, तेवढ्याच वेळात एक म्हातारा आला, 65-70ची रेंज, लय नाही काय. आणि विषय काय झाला माहिती काय, म्हातारा एकदम अशी दाढी कोरून करकरीत फ्रेंच लुक काय, सेंट बिंट फुल मारून एकदम इस्त्री कडक काय. आणि येऊन बसला बरोबर माझ्या साईडला काय. आणि जरा वेळ गेला, मी म्हटलं बरं बाबा असू दे, ठीक बस काय. मग ती आजी काय म्हणते माहिती पोरगीला, मी तिथं बसते, तू हिथं बस काय. आजी बसली इथं, तू तिथं. पोरगी आली बरोबर माझ्या जवळ, पुढे चिकटून बसले अशी मला काय. असा विषय झाला. त्यानंतर आता मी वाटारवर आहे, तिथनं वारण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला कवितेतनं सांगतो. बर ओके, चला. हातावर हात, पायाला पाय, आणि माझ्या डोळ्यावर तुझा केस आहे, इकडं सरकू की तिकडं सरकू, वडापमध्ये जागाच खूप लेस आहे. का कळत नाही हा हात का माझ्या हातावर आहे, का कळत नाही हा हात का माझ्या हातावर आहे, मला श्वास घ्यायला येणं झालाय आणि आनंद तुझ्या ओठावर आहे. त्याच ओठावर लाली आणि कानात बाली आहे, जरा सरक बाई तिकडं, माझी खूप वाईट गत झाली आहे. कमनशिबी मी माझ्या पदरी वडापची सीट आहे, कमनशिबी मी माझ्या पदरी वडापची सीट आहे, जागा नाही बसायला आणि हिचं एक्सप्रेशन बाकी नीट आहे. हातात मोबाईल आहे काय, हातात मोबाईल आहे, मग घड्याळकडे कशाला नजर फिरवतेस, काहीच न बोलता उगाच मला कशाला बोलवतेस. आता एवढी अनोळख्याला लाईन देणं पटते काय, नाही की नाही. एवढी अनोळख्याला लाईन देणं तुला पटतं का, आणि क्लिनिक प्लस लागून मला बोलवणं तुला शोभतं का, असा विषय झाला काय. आणि आता खड्डा आली की मला वाटते भीती, कारण नकरा तुझ्या मर्जीचा आहे. खड्डा आला की मला वाटते भीती, कारण नकरा तुझ्या मर्जीचा आहे. आता मात्र मला राग तुझा नाही, तुझ्या आजीचा आहे. असा विषय झाला. बरं चला पुढे काय. आता सांगतो तुम्हाला, पोरांच्या आयुष्यात, आता मी 20 वर्षाचा आहे, हे सगळे माझे मित्र आहेत, भाऊ आहेत आपले. आमच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडतच आलेली आहे पहिल्यापासून काय, ती सांगतो मी तुम्हाला, काय विषय नाही. त्या अगोदर एक प्रश्न आहे, बॉईज 4 पिक्चर कोण कोण बघितलाय. बर ठीक आहे. बर काय आवडलं त्यात, बर असून दे, बर ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते आवडेल काय. त्यात एक गाणं बघा, काय सांगू राणी मला गाव सुट्टे ना, आहे का. तर विषय कसा आहे, गणेश शिंदे सर म्हणून कोणतरी लेखक आहेत, त्यांना असं गाव सुटण झालतं, म्हणून त्यांनी कविता लिहिली, काय सांगू राणी मला गाव सुटणं. मी सौरभ शिंदे, मला पोरगे पटणं झाल्या. काही गोष्टी पटत नसतात हो काय. पोरगी पटन झाल्यामुळे तिच्यावर मी कविता लिहिल्या, काय सांगू राव मला पोरगी पटना काय. असा विषय सांगतो बाबा ऐक. काय सांगू राव मला पोरगी पटना, कसं सांगू राव मला पोरगी पटना. जवानीत आलोय आम्ही, चढला या जवानीचा रंग, चालू झाली शाळा तिच्या नजरेत मी गुंग. गोड आहे नाव तिचं, गोड आहे नाव तिचं, पण कुठलं ते गाव कळना. काय सांगू राव मला पोरगी पटना, कसं सांगू राव मला पोरगी पटना. जो तो बघतो तिच्याकडं नाही कोणी तिच्या संग, जो तो बघतो तिच्याकडं नाही कोणी तिच्या संग. बापाचा हो धाक तिला नाही प्रेमाचा हो रंग. कॉलेजची टापरती, कॉलेजची टापरती, आणि माझा 4था विषय सुटेना. काय सांगू राव मला पोरगी पटना. रविवार आलाय नको झाली यात सुट्टी, रविवार आलाय नको झाली यात सुट्टी. ओळख नाही तिच्या संग कशी जमेल हो गट्टी. आणि केसात गजऱ्यावरनं माझी नजर हटेना. काय सांगू राव मला पोरगी पटना. नाक झालं जाम तिचं, नाक झालं जाम तिचं, तिला झाली या हो सर्दी. रूप तिचं बघायला एसटीत भरली की हो गर्दी. तिच्या पुढे कुणाचा भी सेंट सुटना, गालावर नस्कारप तिच्या खाली हटना. काय सांगू राव मला पोरगी पटना, कसं सांगू राव मला पोरगी पटना. असा विषय होता. ही दुर्दैवी घटना आमच्या सगळ्या पोरांच्या आयुष्यात घडवत असत्या काय. व्हॅलेंटाईन जवळ आलाय, जरा बघा आमच्याकडे. बरोबर आहे का बाबा, ओकेच ठीक आहे. आता विषय काय झाला माहिती काय, परवा तर उखाणा घ्यायचा कार्यक्रम होता वाटतं काय. आणि सरांनी म्हणलं मी उखाणा घेतो की,
सर म्हणते बायकांचा कार्यक्रम आहे, तुझं काय काम त्यात काय. तर उका सांगतो विषय कसा, आमच्या कोरणे सरांनी NSS कॅम्प मध्ये या म्हटलेलं काय, आणि 6 दिवस झाल्यात येऊन. ते 6 दिवस आणि ओकाना एकदम तुम्हाला सांगतो काय. पहिला कॅम्प झाला चाकलेत आणि शेवटचा पण कॅम्प चाकलेतच करायचा असा कोरणे सरांनी केला. नवस NSS कॅम्पची ऍडजस्टमेंट करण्यात गेला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी लागलं रुटीन, तिसऱ्या दिवशी झालं डोळ्याचं चेकअप, तिसऱ्या दिवशी आमच्या पोरीले बाहेर दिसत होत्या, करून आल्या होत्या मेकअप. थांबा जरा, विसरली मी. बर असून दे. 5व्या दिवशीच्या दुःखद घटनेने कार्यक्रमावर सगळा फिरला नांगर. 6व्या दिवशी उठलो, चढून झाला ज्योतिबाचा डोंगर. दुपारी जेवता जेवता मिरची लागली तिखट. दुपारी जेवता जेवता तिखट लागली मिरची. अभ्यास घेतला पोरांचा, खेळून झाली संगीत खुर्ची. वहिनी साहेबांच्या हळदी कुंकवाला झाली की हो गर्दी. NSSच्या कॅम्प मध्ये येऊन नदीच्या पाण्यानं नाकाला झाली माझ्या सर्दी. आता मी तर सिंगल आहे, मी काय उकाना घेत नाही. हे कार्यक्रम आहे असा तुम्ही पुढे वळवा. व्हॅलेंटाईन जवळ आलाय, कोण सिंगल असलं तर पहिला मला येऊन कळवा.